उद्याच्या मोर्चाची तयारी सुरू झालेली आहे। मोर्चा हा जय्यत निघणार असं विरोधकांकडून सांगण्यात येत आहे। सर्व विरोधक एकवटलेले आहेत आणि या संदर्भात राज ठाकरेंनी हे मोठं भाष्य केलेलं आहे। काल एक प्रेझेंटेशन दिलेलं आहे राज ठाकरे, त्यानंतर त्यांनी एक भाष्य केलेलं आहे का मोर्चाला येताना जर बॉसने अडवलं तर बॉसला मारा। आणि ह्या भाष्यावरतीच गुणरत्न सदावर्ते जे वकील आहेत, जे वरिष्ठ वकील आहेत, त्यांनी आक्षेप घेत त्यांनी सांगितलेलं आहे का ह्या संदर्भात राज ठाकरे यांना अटक झाली पाहिजे आणि मोर्चाच्या आधीच अटक झाली पाहिजे असं त्यांनी सांगितलेलं आहे। तेच आपल्या बरोबर आहे, त्यांच्याकडून जाणून घेऊया का त्यांचं हे मत काय आहे आणि काय तुम्हाला नक्की सांगायचं सर। राज ठाकरेंनी जे भाष्य केलं त्यावर काय मत आहे? सगळ्यात अगोदर तर राज ठाकरेंच्या दोन भाष्यांचा मी निषेध करतो। एक भाष्य त्यांनी ज्या प्रकारे व्यक्त झाले की ज्या प्रकारे राज ठाकरे व्यक्त झाले, पहिलं व्यक्त होणं म्हणजे स्पष्टपणे हिंसक वृत्ती त्यांच्या विचारातली बाहेर आली। दुसरं व्यक्त होणं म्हणजे संविधानिक पदावर असलेल्या माननीय एकनाथरावजी शिंदे साहेबांना चाटू किंवा लोळी असं लोटांगण हे भाष्य, हे दोन्ही गोष्टी ह्या म्हणजे अपमानकारक आहेत। ह्या एका हिशोबाने समाजामध्ये ज्याला म्हणतो आपण एक आक्रमकता आणण्याचा प्रयत्न करणारे आहेत, लॉ अँड ऑर्डर बिघडवण्याच्या प्रयत्नातले आहेत आणि म्हणून राज ठाकरेंचा या दोन्ही गोष्टींसाठी निषेध। राज ठाकरेंच्या विचाराची अकलेची कीव येते की राज ठाकरेचं वय वाढत चाललंय, तसं तसं राज ठाकरेच्या जिभेवरला ताबासुद्धा सुटत चाललाय। हे अत्यंत म्हणजे खेदाने नमूद करावं असं वाटतंय। लक्षात ठेवा, लोकशाहीमध्ये भारतीय संविधानाने प्रत्येकाला व्यक्त होण्याचा अधिकार दिलेला आहे, नो डाऊट, परंतु रिजनेबल रिस्ट्रिक्शन सुद्धा आहेत। संविधानिक अधिकार मोर्चा काढण्याचा म्हणजे उद्या सर्वोच्च न्यायालयावर आणि उच्च न्यायालयावर मोर्चा काढायचा का? असं होऊ शकत नाही। त्यामुळं लोकसेवा आयोग असेल, भारत निवडणूक आयोग असेल, राज्य निवडणूक आयोग असेल, या आयोगांना सुद्धा न्यायालयासारखं दर्शवण्यात आलेलं आहे। एका जजमेंट नाही, सर्वोच्च न्यायालयाने 4 जजमेंटमध्ये याच्या स्वातंत्र्याच्या अस्तित्वाबद्दल सांगितलेलं आहे। मग मला सांगा, हे सगळं माहीत असताना राज ठाकरे ही खेळी का करत आहेत? हा पोरकटपणा आहे की राज ठाकरेंना कायदा न समजण्या इतपत राज ठाकरे दूधखुळे आहेत? आणि म्हणून ही बाब प्राखऱ्यानं अधोरेखित करायची आहे की राज ठाकरेचं हे वर्तन हे मुंबई आर्थिक राजधानीला न परवडणार आहे। उद्या जर एखाद्या कष्टकऱ्यानं राज ठाकरेच्या बहिकाव्यात येऊन एखाद्या मालकाला मारलं, त्याची नोकरी गेली, राज ठाकरेच्या मुलांना फरक पडत नाही हो, त्यांचं राजकारणच आहे मेन। मी धंदा म्हणत नाही, पण मेन राजकारणच आहे। उद्धवच्या पोरांना फरक पडत नाही, फरक पडतो छोट्या मोठ्या आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या मुलांची जर नोकरी गेली, याला राज ठाकरेकडे उत्तर आहे का? GDP घसरला, याला राज ठाकरेकडे उत्तर आहे का? आणि त्यामुळं जे कष्टकरी, मग ते हिंदी भाषिक असेल, मराठी भाषिक असतील, गुजराती भाषिक सगळे आहेत, तुम्हाला सांगतो असा घाम गाळतात दिवसभर, संध्याकाळी लेकरांच्या जेवणाची आणि दुधाची व्यवस्था होत असते। याला राज ठाकरेला चिंता आहे का? हे पैसे बुडालेले राज ठाकरे किंवा उद्धव स्वतःच्या तिजोऱ्यांमधून देणार आहेत का? यांच्या तिजोऱ्या इंटॅक्ट आहेत, यांच्या टनटन टोलण्यात इंटॅक्ट आहेत। यांच्या मला असं वाटतं शिंदे साहेबांचा अपमान करण्यामागे हे एल्फिस्टन ब्रिज तर नाही ना। त्यामुळं राज ठाकरेचं हे गुन्हेगारी म्हणजे शब्दात व्यक्त केलेलं वर्तन हे अत्यंत निंदनीय असल्याने, गुन्हेगारी स्वरूप असल्याने राज ठाकरेला अटक केली पाहिजे, डंके की चोट पे अटक केली पाहिजे, अशी आमची मागणी। नक्की त्याचबरोबर त्यांनी एक महत्त्वाचं अजून भाष्य केलेलं आहे का नमो नावाचे जे काही स्टॉल असतील त्यांची तोडफोड करा की ते आम्ही राहू देणार नाही, असंही त्यांनी म्हटलेलं आहे। बघा, राज ठाकरे तोडफोडीची भाषा ना मला ना माझ्या बापाला करण्याचा अधिकार होता, तसं तोडफोडीची भाषा ना राज ठाकरे ना राज ठाकरेच्या बापाला करण्याचा अधिकार आहे। लोकतंत्रामध्ये संविधानिक दृष्ट्या आपली मतं मांडण्याचा अधिकार आहे। आणि तुम्हाला सांगतो, छत्रपती शिवरायांचे आम्ही मावळे, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वैचारिक वारस, हिंदू राष्ट्र भारत हमारा संघ भारत मानणारे आम्ही, हे लक्षात आमच्यामध्ये दम आहे, हमारे में दम आहे। आमच्या जे गड किल्ले आहेत जगामध्ये विचार गेले पाहिजे, जागतिक स्तरावरली माणसं गड किल्ल्यांना आली पाहिजेत, छत्रपती शिवरायांचे विचार जगामध्ये अधिक गेले पाहिजे, ह्या मताचे आम्ही आहेत। राज ठाकरेने आमच्या गड किल्ल्यांची फिकर करू नये। राज ठाकरेने एल्फिस्टन ब्रिजची
आणि राज ठाकरेंनी टनटन टोलची फिकर करावी. आणि म्हणून माझं हे म्हणणं आहे की जगामध्ये जे आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार कसे थांबवता येतील हा राज ठाकरेंचा केविलवाणी प्रयत्न आहे का? कारण लक्षात ठेवा, माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजींनी त्यांच्या कार्यकाळात भारत जोडला. तुम्हाला सांगतो, त्याचबरोबर आज आपण बघतो की राम जन्मभूमी झालेली आहे. त्याचबरोबर आपण बघतो काश्मीर ते कन्याकुमारी सर्व हिंदुस्थानियांसाठी मोकळी झालेली आहे. त्याचबरोबर जर गड किल्ले जागतिक स्तरावर वैचारिकदृष्ट्या छत्रपती शिवरायांचे विचार जाणार असतील तर राज ठाकरेचा एक केविलवाणी राजकारणाचा पणा आहे. मला सांगा, राज ठाकरेंना दुकानांची चिंता आहे की छत्रपती शिवरायांचे विचार जे आहेत जगात गेले पाहिजेत याची चिंता आहे? हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे. मला वाटतंय आर्थिक कणा असलेला प्रश्न आहे आणि म्हणून राज ठाकरे जास्त चिंतित आहेत. शेवटचा प्रश्न सर, उद्या मोर्चा निघतोय, सर्व विरोधक एकत्र झालेले आहेत. जो मुद्दा घेऊन ते निघतायत, मोर्चेमध्ये येत आहेत, कसं बघताय सर्व मोर्चाकडे त्या मुद्द्यांकडे? बघा, मुद्द्याच्या बाबतीत तर तुम्हाला सांगतो बिनबुडाचा मुद्दा आहे. त्याचं कारण सांगतो, लोकसभेला राज ठाकरेंनी सांगावं ते गुळगुळ गोडगोड वाटत होतं का उद्धवनी काँग्रेस यांनी. मग आज तीच मतदार यादी आज महापालिकेला आहे. आणि तुम्हाला सांगतो, राज ठाकरेकडे वकील नाही का? ते का चॅलेंज करत नाहीत मतदार यादी जाऊन कोर्टामध्ये? ते त्यांना करायचं नाही. आणि एवढी मोठी लोकशाही आहे, या जगातली एक मोठी डेमोक्रेसी आहे भारत सुद्धा, त्याच्यात मुंबई आर्थिक राजधानी आहे. महाराष्ट्रातली निवडणूक ही एक मोठं राज्य आहे. आणि जर काही एरर्स असतील तर निवडणूक आयोगाने सांगितलंय ना, त्याला मोर्चाची काय गरज आहे रे बाबा? तुमची लाल करून घेण्यासाठी राजकीय लाल करून घेण्यासाठी तुमची राजकीय मस्ती स्वतःची अशी म्हणजे फटाकडे उडवल्यासारखं, टिकल्या उडवल्यासारखं तुम्हाला करून घेण्यासाठी तुम्ही लोकांना का वेठीस धरायलात? आणि त्या पुढे जाऊन मला राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार, तुम्ही नेहमी ट्विट करायला शिकलात. आता अगोदर तुमच्या काळात तुम्ही मुख्यमंत्री आणि देशामध्ये मंत्री होता तेव्हा माहीत नाही त्यावेळेस तुम्ही किती ट्विट, कारण ट्विटचं तेव्हा वर्ल्ड नव्हतं. पण तुम्ही अलीकडच्या काळात ज्या प्रकारे ट्विट करत होतात, एकनाथरावजी शिंदे साहेब हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत, माजी मुख्यमंत्री आहेत. लाडकी बहीण गावागावात घराघरात त्यांनी आपली लाडकी बहीण आहे. आणि त्याचबरोबर आता मला हे पाहायचं की शरद पवार ट्विट करतात की नाही. मला शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी यांची ही मानसिकता सुद्धा तपासायची आहे की शरद पवार या वयात सुद्धा हे जे बाकी पोरकटांवर मला बोलायचं नाही, परंतु शरद पवारांनी आपली भूमिका राज ठाकरेच्या या अशा असंविधानिक, अशा गुन्हेगारी शब्दांच्या आणि अपमान सार्वजनिकपणे मराठा समाजाचे सुद्धा नेते आहेत एकनाथरावजी शिंदे साहेब, ह्या सगळ्या गोष्टींवर शरद पवार काय बोलतात महाराष्ट्र विचारताय शरद पवारांना उत्तर द्यावं लागेल. आणि शरद पवारांनी जर उत्तर नाही दिलं राज ठाकरेच्या या अशा भाषका भाषावर, तर मला हे म्हणायचं की शरद पवार सुद्धा सोयीचं राजकारण करतात आणि ते दस्तूर खुद सिद्ध झालेलं असेल. शेवटचा प्रश्न, मनसेकडनं असं म्हणण्यात आलं की राज ठाकरेंचे वाक्य वापरलं होतं बॉसला ते मिश्किलप्रमाणे वापरलं होतं आणि सदावर्तेंनी ते खूप सिरियस त्या वेगळ्या अर्थाने घेतलं. माफी मागावी राज ठाकरेंनी. सार्वजनिक आयुष्यामध्ये मिश्किलपणे तुम्ही एका मराठा नेत्याचा, उपमुख्यमंत्र्यांचा, माजी काही असो, एकनाथरावजी शिंदे साहेबांना चाटू म्हणल्याच्या नंतर ती शिवी आहे की नाही, अपमान आहे की नाही? राज ठाकरे माफी मागणार आहेत का? मनसे माफी मागणार आहे की नाही? माफी मागावी लागेल राज ठाकरेला या दोन्ही शब्दांसाठी. आणि बॉसला मारणं ही मिश्किल आहे. याचे परिणाम मजाकमध्ये मृत्यू झाला तरी कारणीभूत राज ठाकरे राहील. उद्या जर एखाद्या व्यवस्थापनाला किंवा व्यापाऱ्यांमध्ये कामगारांनी व्यापारात आक्रमकता आली, नोकऱ्या गेल्या, मारहाण झाली, तोडफोड झाली, तर राज ठाकरे जिम्मेदार राहणार. हे पळकुटापणा आहे, ही भीती आहे. हे सदावर्तेंना बोट दाखवल्यानं, कायद्यावर बोट ठेवल्याच्या नंतर मला वाटतंय पळती भुई कमी पडत आहे आणि ह्यालाच कायदा म्हणतात. आणि जर देर दुरुस्त सुधरत असतील तर दोन्ही गोष्टीसाठी मनसेनी आणि राज ठाकरेंनी माफी मागावी. नक्कीच हे होते सदावर्ते यांनी सांगितलेले का ह्या दोन जे वाक्य वापरलेली आहेत, भाष्य केलेलं आहे राज ठाकरेंनी, ते चुकीची भाष्य आहेत आणि ह्या दोन्ही भाष्यांसाठी राज ठाकरेंनी माफी मागावी. त्याचबरोबर त्यांनी एक महत्त्वाचं स्टेटमेंट केलेलं आहे का जे जाणकार नेते आहेत, सिनियर नेते आहेत शरद पवार याच्यावर काय रिॲक्ट होतात हे पाहणं खूप गरजेचं असणार आहे. शरद पवारने यावर रिॲक्ट होणं गरजेचं आहे असं त्यांनी सांगितलं. व्हिडिओ जर्नलिस्ट नितेशसह कपिल राऊत, झी मीडिया, मुंबई.